14 तारीख को कहीं नहीं जा पाए तो मंदिर तो जाएंगे ही 15 तारीख को। देखते हैं अभी, सही 14 का नहीं तो 15 में जाके देख लेंगे कुछ। मस्त प्लॅन आहे. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा जर्नी विथ जयदीपमध्ये. आणि आज सगळे आपण थोडं लवकर उठलो आहे. आत्ता 8:40 झालेत, पण मी 8:15 वगैरे उठलो होतो. आणि सकाळी उठल्यानंतर एक शॉर्ट व्हिडिओ जो होता आपल्या कालच्या ऑफिस व्लॉगचा तो एडिट केला आणि तो अपलोड केला. कारण की शॉर्ट व्हिडिओ जे असतात त्यामध्ये थोडे फनी वगैरे आपण जे आहेत आपले कंटेंट ते टाकू शकतो. आणि आत्ता सकाळचं वातावरण तुम्ही पाहतच असाल, खूप सुंदर असं वातावरण आहे. हे जे आहे हे आपलं ग्राउंड आहे. आपण समोरच्या साईडने जात असतो, पुढच्या साईडने, पण आपण आता इकडून मधून आलो आहे आणि आपण याच ग्राउंडमध्ये भेटूया आणि थोडी एक्सरसाइज वगैरे करूया. जसं की मित्रांनो तुम्ही पाहत असाल, आपण आज थोडं लवकर आल्यामुळे जी भीड आहे त्याला आपण गर्दी म्हणू शकतो ती थोडी जास्त आहे. आपण थोडं लेट येतो दररोज, त्यामुळे मोकळंच असतं वातावरण, पण आज सकाळ असल्यामुळे थोडीशी गर्दी आहे. तर मित्रांनो तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की इयरफोन घातलेत मी, तर मी कोणते गाणे ऐकत असेल. तर मित्रांनो गाणे म्हणायचे झाले मस्तपैकी विठ्ठलाचे गाणे आणि सकाळचं हे वातावरण, त्यामध्ये हा वॉक खूप मस्त वाटतं. गाठया भंगा बांधली ग देही विठाई नांदली. तर मित्रांनो आपले 3 राऊंड मोस्टली कंप्लीट झालेत. आता शेवटचा थोडासा जो आहे टप्पा राहिला आहे, पण त्यानंतर मग आपल्या ज्या स्पॉटवर एक्सरसाइज वगैरे करतो आणि मग मेडिटेशन वगैरे करतो छानपैकी. आणि त्यानंतर मग जी पुढची प्रोसेस आहे आपल्या दिवसभराच्या दैनंदिन शैलीची, दैनंदिन गोष्टींची, ती आपण करणार आहोत. मित्रांनो आपली एक्सरसाइज करून झाली आहे. आता मेडिटेशन वगैरे करू. मेडिटेशनचा स्पॉट थोडा वेगळा करू लागला, तर झाडाखाली बसूया आता, नाही तर ह्या झाडाखाली थांबूया. आज थोडं झाडाखाली वगैरे बसून मेडिटेशन करूयात. मित्रांनो प्रत्येक वेळेस आपल्याकडे लिफ्टचा ऑप्शन असतो, पण लिफ्ट जरी असली तरी ट्राय करत जा. झेना वगैरे यूज करायचा, तर नक्कीच लिफ्टचं ऑप्शन टाळा आणि झेन्याचा वापर करा. तर मित्रांनो आपण आलो आहे आता एक्सरसाइज वगैरे करून. आता मस्तपैकी आपले जे आहे गाणे वाजूया आणि त्यानंतर आपले जे आंघोळ वगैरे आहे ते कंप्लीट करूया. जसं की मित्रांनो आपलं आज लवकर उठलो होतो, व्यायाम वगैरे लवकर झाला, त्यामुळे वेळ होता माझ्याकडे. तर आपला जो चॅनल आहे त्याला एक नवीन लुक दिला आहे, त्याला बॅनर आणि प्रोफाईल एक ॲड केला आहे. मित्रांनो आपण आज रेडी झालो आता ऑफिसला जाण्यासाठी. आणि तुम्ही पाहू शकता आज देखील आपण सायकल नेत नाही आहोत, कारण की विषय असा आहे की आय थिंक पाय जास्त दुखत आहेत. 4-5 दिवसापासून सलग सायकल चालवण्यामुळे, पण आपला ब्लॉग बंद नाही पडावा त्यासाठी आपण आता 1-2 दिवस गाडी नेतो आहे. उद्या परवा तशी सुट्टीच आहे, आज शुक्रवार आहे. मित्रांनो आपण ऑफिसला पोहोचते, आता गाडीला पार्क करतो आणि बाकीचं मी पुढं पाहूया. पूरा डायलॉग क्या था वैसे? कौन सा वाला वैष्णवी तुम्ही आधे वो डायलॉग कौन सा था? उसने बोला ना, वो जो जज रहता है मुदस्सर उसको बोलता है कि पीछे मुड़ो अपने. कोई नहीं है. कोई नहीं रहता, कहते कि देखो तुम्हारे पीछे कोई नहीं है, ऐसे ही तुम आगे बढ़ते रहो. तो सलमान हंसते हैं, सलमान बोलते तो नहीं आपके पीछे कौन है? कोई भी नहीं. क्यों? क्योंकि सब आगे निकल गए. कहाँ आती गंगाराम वाड़ी? तुमने नाम सुना है कि गंगाराम वाड़ी का? मतलब मैंने जो इंटर्न था ना, जो आया था, उसके मुँह से पहली बार सुना था गंगाराम वाड़ी, कि उसका नाम कुछ अलग है उसके घर का. अरे ये गंगाराम वाड़ी देखो इसमें लिखा है. कहाँ है? प्रूफ चाहिए हमको, प्रूफ. शांतनवाड़ी देखते हैं गाइस, कुछ नहीं दिख रहा आपको स्क्रीन पे? नहीं दिख रहा, but now put it is not. Yes, Quadrant Circle, specifically in the context of area around Embassy Quadrant Business Park, blah 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 blah, is associated with or located near Gangaram Wadi. Oh. बात तो सही है. ये कुछ डिटेल्स था. Phase 2 हिंजवाड़ी पुणे. यही ना पण झालं जवळ. 4K. अरे सही है, तुम लोग एंजॉय कर रहे हो यहाँ पर, मस्त लाइफ जी रहे हो तुम लोग. सही है. कल देखना ब्लॉग में आओगे फिर. तर मित्रांनो आपण आलो आहे आत्ता ब्रेकला मस्तपैकी. आता टाईम झाला आहे 6:24, संध्याकाळचा ब्रेक आहे आमचा. आणि हा जो एरिया आहे इथे समोर तुम्हाला दिसतं असेल KPIT आहे, कंपनीच्या आमच्या अपोजिट साईडला आहे बिल्डिंग. आणि इकडे ह्या साईडला इन्फोसिस वगैरेचा कॅम्पस आहे. आणि समोर जर पाहिलं कॅपजेमिनी आणि कॉग्निझंट आहे. आणि अंकित भाऊ काय मग आता आज शुक्रवार
उद्याचा काय प्लॅन? अजून तर काही प्लॅन डिसाइडेड नाही आहे. मोस्ट प्रोबली काही प्लॅन्स होणार नाही बिकॉज माझ्या वाईफचा इंटरव्ह्यू आहे अच्छा मंडेला. अच्छा प्रॅक्टिस करावं लागेल इंटरव्ह्यूची. थोडंसं Preparation. प्रिपरेशन म्हणून बाहेर तसं पण काही थोडंफार येईल जाऊन थोडं फिरून काहीतरी खाऊन. तुझा काय प्लॅन आहे? माझा पण आता पाहू ना. परवा तर महाशिवरात्री आहे स्पेशली काहीतरी. संडेला. हां इथे जवळपास कुठे आहे? इथं आहे एक आहे ना विठ्ठलाचं मंदिर आहे. रुक्मिणीचं मंदिर विठ्ठल मला रुक्मिणी माहिती. त्याच्यात शिवाजी चौकाच्या बिलकुल नाही इकडं शिवाजी चौक झालं इथं फेस 3 आहे फेस 3 होतं. इथं एक आहे ना तिथं शिवलिंग पण आहे शेजारीच. मग तिथं राहतं मग महाशिवरात्रीचं नाही का मोठा कार्यक्रम वगैरे काही तर तिथं जायचं प्लॅन चालला आहे रविवारी वगैरे सकाळीपासून तर तो प्लॅन करू आता. और भाई लोग तुम लोग का क्या प्लान है संडे का? सैटरडे संडे अरे दोनों का भी ऐसे तो कुछ है नहीं, जाके बस क्या पूरे वीक का सोना देना. नसीब बदल जाएगा. हाँ स्टार्टिंग मारा क्या? और भाई करंट मारो देखो भाई लोग. बोला किधर जाने वाले भाई किशोर आप? रूम पे ही सही है. हम लोग के तो प्लान सेट है रूम पे रहेंगे. हमारा तो कोई प्लान नहीं. वैसे 14 तारीख को कहीं नहीं जा पाए तो मंदिर तो जाएंगे ही 15 तारीख को. देखते हैं अभी. सही 14 का नहीं तो 15 में जाके देख लेंगे कुछ. मस्त अगर प्लान 14 को हो गया तो 15 को नहीं जाओगे? हाँ 14 का अगर कुछ वो प्लान हो गया चांसेस कम है 14 को होने वाले. तो प्लान हो गया तो 15 को नहीं जाने वाले मंदिर. नहीं वो चांसेस 14 को अगर हो गया तो 15 को दर्शन के लिए जाएंगे जोड़ी सह जोड़ी. और अगर नहीं होता है तो मांगने के लिए जाएंगे की भाई भगवान जी आपका हमारी नजर रखो हमारे ऊपर. बात तो सही है. तर मित्रांनो जेवण वगैरे झालं आहे आणि आज मी येताना ऑफिसमधून येतानाच लोणी स्पंज म्हणजे डोसा वगैरे खाऊन आलो आहे आणि आता रूमवरती पोहोचलो आणि त्यानंतर मग आपलं हातपायतोंड वगैरे फ्रेश वगैरे झालो आणि आजचा जो व्हिडिओ आहे आजचा जो व्लॉग आहे त्याला एडिट करण्यासाठी मग आपल्या मस्तपैकी आपला जो एडिटिंगचा स्पॉट आहे त्यावरती मस्तपैकी बसलो आहे. आणि मित्रांनो विशेष आभार सर्वांचं कारण की आपल्या चॅनलचा भरपूर लोकांनी सबस्क्राईब वगैरे केलं आहे आणि आपले जे व्हिडिओ आहेत तुम्ही पाहत आहात त्यामुळे तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून आभार आणि तुमचा सपोर्ट जो आहे तो माझ्यासाठी असाच राहू द्या. आणि मी देखील तुमच्यासाठी नवीन नवीन अशा काही ना काही माझ्या दैनंदिन गोष्टी तुमच्यासाठी घेऊनच येत राहू. तुम्हाला बोर होऊ देणार नाही तर नक्कीच. आणि पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप आभार. आणि आता उद्या शनिवार आहे तर उद्या सुट्टीचा दिवस आहे तर पाहू आता प्लॅन वगैरे करू एखादा मूवी वगैरे पाहू एडिटिंग वगैरे झाल्यानंतर. आणि उद्या सकाळीच आपला जो जसं की एक्झरसाईज वगैरे असणार आहे ते आपण करूयाच आणि त्यानंतर पुढचा काहीतरी प्लॅन करूया जसं की जेवण वगैरे बनवू किंवा बाहेर कुठेतरी जाऊ काहीतरी नियोजन करूया उद्याचं. नाही तर आपल्या सोसायटीमध्ये जसं मी सांगितलं होतं गार्डन वगैरे त्याची आपण व्हिजिट करू शकतो. तर ऑप्शन्स आहेत भरपूर आपल्याकडं तर त्यातला एक ऑप्शन आपण कोणता तरी घेऊ आणि उद्याचा दिवस जो आहे आपण घालूया. आणि मित्रांनो परवा जे आहे महाशिवरात्री आहे तर महाशिवरात्रीचं आपण स्पेशल एखाद्या मंदिरात वगैरे जाऊ मस्त दर्शन वगैरे घेऊन येऊ तर तो देखील आपण पाहूया रविवारी. तर आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.